त्यामध्ये भाजप शिवसेनेत रस्ते खेच असल्याचं पाहिलं म्हणजे नावही निश्चित झाल्याचं सांगितलं. नक्की काय प्रकार आहे? असं अजून काहीच नाही आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही आहे. त्यामुळे ह्या बातम्या ज्या आहेत ह्या बातम्या सूत्रांकडनं इकडनं तिकडनं अशा पद्धतीच्या आम्हाला ऐकायला मिळतात. पण मला तरी असं वाटतं अजून काहीच ठरलेलं नाही आहे. कालपर्यंत असं सांगितलं जात होतं, काल रात्रीची बातमी आहे किंवा ही जागा शिवसेनेला सुटणार असलं तर निश्चित झालेलं आहे, फक्त काही गोष्टींवरून तडजोड चालू आहे अशी पण माहिती आहे. असं म्हणजे मी अजूनही कन्फर्म सांगू शकत नाही की जागा शिवसेनेला का भाजपला आहे. कोणती जागा महाराष्ट्रातली कोणाकडे आहे हे अजून सांगू शकत नाही, कारण की अजून तसं काही चित्र स्पष्ट नाही आहे. त्यामुळे हे सगळे सर्वस्व अधिकार जे आहे ते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय शिंदेसाहेब आणि सुनेत्रा वहिनींना आहेत. त्यामुळे हा सगळा निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना असल्यामुळे आज आपण बघत असाल की जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपच्या पक्षाच्या लोकांनी जे संभाव्य उमेदवार त्यांनी फॉर्म्स घेतलेले पण भरलेले नाही आहे. याचा अर्थ आपण समजून घ्यावा. 2च दिवस बाकी अर्ज भरायला. आता दुसरीकडे सस्पेन्स वाटला आहे. नेमकं भाजप देखील दावा करतंय, दुसरीकडे भाजप ही जागा सोडायला तयार नाही. तुम्ही ठाम आहे बाकी आमदार मैत्रीपूर्ण लढतीवर? हे बघा, फॉर्म भरायला तर कोणी तयार आहे. आजही आम्ही पण फॉर्म भरायला तयार आहोत, पण शेवटी पक्षाची काही नियमावली आहे त्या नियमावलीच्या आधारावर कोणी फॉर्म भरत नाही आहे. आता उमेदवार कोण ठरेल, युतीचा ठरेल तर तोही आम्हाला विचारला जाईल, तो आम्ही पण देऊ, तो पण विचारला जाईल, ते पण देतील, तो विचारला गेला पाहिजे. कारण की शेवटी उमेदवारही सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार, भाजपचा उमेदवार, दोघांना एकमेकाच्या मदतीशिवाय उमेदवार निवडून येता येणार नाही अशी चित्र बऱ्याच ठिकाणी. पण युती जो निर्णय घेईल तो मान्य आहे तुम्हाला? त्या मैत्रीपूर्ण लढत होईल असं काही वाटतं? बघू ना पुढे काय होते ते. पण भाऊ, आपलं आमदारांसोबत जी बैठक झाली त्याच्यात आपलं ठरलंय की जागा जर शिवसेनेला मिळाली नाही तर आपण मैत्रीपूर्ण लढत लढावी. एकनाथ शिंदे साहेबांची पण आपण हे बघा, ते आमदारांचं आणि सगळ्यांचं व्यक्तिगत मत होतं किंवा त्यांचं पक्षाप्रती प्रेम असल्याबद्दल हे मत होतं. पण आम्ही वेगवेगळ्या वेळेला त्यावेळेस तो निर्णय घेऊ, आम्हाला जो काय निर्णय घ्यायचा आहे. पण मला तरी असं वाटतंय की पक्षाच्या युतीच्या माध्यमातून आपण पुढे जाऊन काहीतरी बोलणं हे उचित नाही. सुरुवातीला प्राधान्य महायुतीला असेल का? बिलकुल आपलं महायुतीलाच प्राधान्य असेल. किती दिवसात होऊ शकतं बोलणे ते? आणि आता 1 तारीख येते राजा, 2 दिवस बाकी आहे. भाजपामध्ये अंतर्गत खतखत पाहायला मिळतं. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सोशल मीडियामध्ये उपऱ्यांना संधी वगैरे वगैरे असे पद्धतीचे मेसेज. आता कसं आहे की प्रत्येक पक्षामधले कार्यकर्ते हे वेगळ्या वेगळ्या माणसाच्या मागे उभे असतात. कोणाला मी आवडतो, कोणाला तुम्ही आवडतात. त्यामुळे साहजिक मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामध्ये खतखत कोड्याबार होणार. पण या विधान परिषदेची चर्चा नारू सोडून दुसऱ्या पण अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत की ही जागा आपल्याला सुटणार आहे. प्रताप भाऊ उमेदवार असतील मात्र त्यांना भाजपच्या तिकिटावर लढवण्यासाठी भाजपकडून जाते. आपला लवकरच भाजपमध्ये पण प्रवेश येईल अशा पण वेगवेगळ्या चर्चा. माझा आपला आणि प्रताप भाऊंचा माझा कसं काय भाजपमध्ये प्रवेश होईल? असं चाललंय. उमेदवारीसाठी होऊ शकतं बा, तडजोड करू शकतो आपण. तर बाबा, मी शिवसेनेचा मंत्री आहे, पूर्ण 45 वर्ष शिवसेनेत घातलेली आहे. माझ्यावर आज शंका निर्माण करणंही उचित नाही आहे.